राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्पेशल असा गाजराचा हलवा. थंडीचा सीझन सुरू झाला की मार्केटमध्ये चांगली गाजर येतात. गाजर डोळ्यासाठी खूप चांगले असतात. मुलांना असे गाजर खायला आवडत नाहीत, त्यासाठी आपण स्पेशल हलवा बनवून देऊ शकतो. तर बघा, मी असा गाजराचा हलवा बनवला आहे. अर्धा किलो गाजर घेतलेले आहे, अर्धी वाटी तूप घेतलेले आहे, अर्धी वाटी मावा घेतलेला आहे, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, मनुके, काजू, बदाम, वेलची पूड बारीक करून घेतलेली आहे. तर आपण एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊन त्यामध्ये गाजर ॲड केलेले आहे. आपल्याला गाजर चांगले फ्राय करायचे, कारण की गाजराला थोडासा उग्र वास असतो. तो 2-3 मिनिट आपल्याला हलवत राहायचं व त्याचा वास जाईपर्यंत त्यामध्ये काही ॲड करायचं नाही. अशा प्रकारे कंटिन्यू हलवत राहायचं. त्याचा वास गेल्यानंतर मग मी ह्यामध्ये 1 वाटी दूध ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर मावा घालायचा नसला तर तुम्ही 2 वाटी दूध घालू शकता. मी घरीच अर्धा लिटर दूध आटवून त्याचा मावा केलेला आहे. अर्धा लिटर दुधामध्ये 150 ग्रॅमच्या आसपास आपल्याला मावा मिळतो. आता दूध आटले आहे, त्यानंतर मी लगेच मावा घातलेला आहे. मावा घालून 4-5 मिनिट झालेले आहे. त्यानंतर मी 1 वाटी साखर घातली आहे. तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी ॲड करू शकतात. आता साखर थोडीशी वितळली ना, त्यामध्ये लगेच काजू बदाम घालून घ्यायचे, म्हणजे आपले काजू बदाम पण नरम पडतात. बघू शकता, साखर इथे पूर्णपणे विरघळवून आटवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालत आहे. तुपाचं प्रमाण तुमच्यावर आहे, तुम्हाला किती घालायचं त्यावर डिपेंड आहे. तुम्ही अर्धी वाटी घालू शकता किंवा 2 चमचेही घालू शकता. आता ह्यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत. वेलची पूडने आपल्या हलव्याला टेस्ट चांगली येते, पण वेलची पूड शक्यतो शेवटी घालायची. बघू शकता, अशा प्रकारे आपल्या गाजराचा हलवा रेडी झाला आहे. एकदम ह्याला टेक्स्चर चांगलं आलेलं आहे. आपण हा आता एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, गाजराचा हलवा किती चांगल्या प्रकारे झालेला आहे. अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.